नमस्कार, मी जुई. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी आलीये कुठे? तर आज मी आलीये रेहेकुरीच्या अभयारण्यात. हे अभयारण्य अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात असून हे काळवीट म्हणजेच ब्लॅकबकच्या संरक्षणासाठी राखीव आहे. इथे गेस्ट हाऊसेस सुद्धा आहेत, जिथे अगदी कमी दरात उत्तम दर्जाची खाण्याची आणि राहण्याची सोय उपलब्ध आहे. माझा इथला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. संध्याकाळी 5च्या सुमारास आम्ही अभयारण्य फिरायला बाहेर पडलो. आम्हाला ग्रीन बी ईटर आणि ब्लॅक ड्रॉंगो सारखे सुंदर पक्षी दिसले आणि हो, हे काळवीटही दिसलं. आम्हाला बघून पळत होतं. सूर्य मावळत आला होता आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठून परत अभयारण्य फिरायला यायचं होतं, म्हणून आम्ही गेस्ट हाऊसला परत आलो. आणि रात्रीच्या जेवणासाठी इथल्या केअरटेकर काकांनी काय सुंदर स्वयंपाक केला होता. शिपीची आमटी, जी या भागात खूप प्रसिद्ध आहे. मी पहिल्यांदाच आस्वाद घेतला आणि मला तर खूप आवडली. पहाटे उठून आम्ही या माळरानावर आलो. इथे लांडगा म्हणजेच इंडियन वुल्फ आणि कोल्हा म्हणजेच इंडियन फॉक्स असे दिसतात म्हणे, पण आम्हाला या एका काळविटाशिवाय काहीच नाही दिसलं. पण इथे वातावरण खूप छान होतं, शांत आणि प्रदूषणमुक्त. अभयारण्याच्या गेटवर लाल आणि पांढऱ्या गुंजाचं झाड दिसलं. या झाडाची पानंही खायला गोड लागतात. अभयारण्यात अजून आत चालत गेलो. ही 2 काळविटं दिसली आणि आम्हाला बघून पळून गेली. आम्हाला गरुड पक्षी सुद्धा पाहायला मिळाला. याला बोनेलीज ईगल असं म्हणतात. या पक्षाचं घरटं खूप मोठं आणि उंचावर असतं. पुढे आम्हाला हे फिमेल काळवीट दिसलं. फरक असा असतो की मेल काळविटाचा रंग काळा असून त्यांना शिंग असतात आणि फिमेल काळविटांना शिंग नसतात. अभयारण्यात तुम्हाला असे बोर्ड लावलेले दिसतील आणि तुम्ही चालत किंवा तुमची गाडीही घेऊन येऊ शकता. आपल्या शहराच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून या सुंदर प्राण्यांचं जीवन कसं असतं ते नक्की बघायला या.